लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आळूवडी खायला खूप आवडते। आपल्याला पण असंच होतं, आळूवडी खायची असते आणि आपण अगदी उत्साहाने आळूची पानं सुद्धा विकत आणतो। पण काय होतं की आळूची वडी बनवायला वेळ नसतो। पण आता घाबरण्याचं कारण नाही, आळूवडीच्या चवीची आळू भजी आज आपण इथे बनवणार आहोत। यासाठी आळूची पानं मी स्वच्छ धुवून आणि निथळून घेतले, त्यानंतर त्यांना असं उभं कट करून घेतलेलं आहे। एक उभा कट केलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, हिंग, जिरे आणि हातावरती ओवा घेऊन तो सुद्धा क्रश करून टाकायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ टाकला तरी सुद्धा चालेल आणि मिरचीचे थोडे तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत। याऐवजी तुम्ही अद्रक लसूण आणि मिरची, कोथिंबीर वगैरे घालून याचा खरडा करून तो सुद्धा टाकला तरी सुद्धा चालेल। नंतर यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकून भजीसारखं बॅटर बनवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये कडकडीत तेल टाकायचं आणि छोटी छोटी भजी तळण्यासाठी तेलामध्ये सोडून द्यायची। दोन्ही बाजूनी अलटपलट करून खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घ्यायची। आळूवडीच्या चवीची ही आळू भजी तयार झालेली आहे। तुम्ही पण बनवा, खा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।